देशामध्ये सर्वाधिक संधीचं हे शहर आहे पिंपरी चिंचवड. त्याचं कारण रांजणगाव, तळेगाव, चाकण ही MIDC जी आहे तिथे येणाऱ्या विदेशी कंपन्या ज्या आता इथे आहेत त्याचा परिणाम. चाकण त्याशिवाय हिंजवडी, तळवडे हे IT पार्क. आता आपण म्हणतो IT पार्कमध्ये मंदी येईल वगैरे, तसं काय अजून काही दिसत नाही वातावरण. या शहराला फ्युचर यासाठी चांगला आहे की मुंबई पुणे गच्च भरलेली आहे, दोन्ही शहरं गच्च भरलेली आहेत आणि अजूनही परवडणारं घर कुठे मिळत असेल तर या शहरात मिळते. रोजगार मिळतो, पोटाला मिळतं. या शहरामध्ये पाण्याची तशी कमतरता नाही, अजून दिवसाआड पाणी मिळते, परंतु मुबलक मिळते. तर सगळ्या गोष्टींनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही मुंबईचं प्रदूषण म्हणता किंवा पुण्याच्या बाबतीत एकदम हे झालेलं आहे, तसं अजून पिंपरी चिंचवडचं नाही. अजून बऱ्यापैकी आहे, परिस्थिती चांगली आहे. जे राज्यकर्ते कोणी येतील आता या शहरासाठी, जे नगरसेवक येतील, त्याच्यामधून जास्तीत जास्त सुशिक्षित, होतकरू, ग्लोबल व्हिजन असलेले चांगले असतील ना तरुण, तर मला वाटतं या शहराला फ्युचर फार चांगलं आहे. या शहराचं भवितव्य यासाठी चांगलं आहे. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या जेवढ्या मोठ्या मोठ्या बाजारपेठे जेवढे ब्रँडेड आहेत त्यांनी सगळ्यांनी या शहरात आता शिरसावर झालेत. मॉल, मल्टिप्लेक्स ची जेवढी उलाढाल या शहरामध्ये मोठी होतीये ती इतकी प्रचंड आहे. त्याच्यामुळं एक मॉल नुसता फिनिक्स मॉल जर तुम्ही पाहिला, शनिवार रविवार त्या आजूबाजूचा 2-3 किलोमीटरचा परिसर जाम असतो, इतकं प्रचंड. त्यामुळे लोकांना जिथं पाहिजे रोजगार आहे, उलाढाल वाढते, व्यापार वाढतोय, कंपन्या येत आहेत. चाकणच्या तिकडे राहण्याची कुठली सोय नाही. सगळं चाकण तळेगावचा जो सगळा क्राऊड आहे तो सगळा राहायला इकडे येतोय. त्याच्यामुळे ह्या शहराला फ्युचर प्रचंड मोठं आहे, फार चांगलं फ्युचर आहे. फक्त त्याला चांगला लीडर मिळाला पाहिजे. चांगले राज्यकर्ते जर तिथं आले तर चांगल्या पॉलिसी तयार होतील आणि या शहराचं भवितव्य फार उज्ज्वल असेल.